अजब रमा राघवची जोडी। मी बोलतोय ते चुकीचं असेल ना तर पुराव्यासकट सिद्ध करा, पण मी बोलतोय तेच खरंय हे सिद्ध करण्यासाठी आज 1-2 नाही 3 माणसं इथे आली। ही तिघं अशी एकत्र एका वेळेला आल्यामुळे संशयास्पद वाटतंय मला सगळं। ए चला रे बाबा चला। अहो आजी, लक्षात घ्या की हे सगळे एकाच वेळेला कसे आले ते महत्वाचं नाहीये, महत्वाचं हे आहे की तुमच्या नातवावर रमाची नजर पडलेली आहे आणि तिच्या आईने तिला बरोबर शिकवून ठेवलंय की राघवला घोळात कसं घ्यायचं। गजानन राव, शालिनी ताई, अरे जागे व्हा, नाहीतर बघता बघता हे परांजपे राघवला आपला घर जावई करून घेतील। घर जावई? अर्थातच राघव जर का इथेच राहिला तर रमाला आणि तिच्या आईला त्याचा पूर्ण वापर कसा करून घेता येईल? अहो त्यांचा गुलाम त्यांना त्यांच्या घरातच हवा ना। उद्या राघव त्यांच्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर असेल, पण असेल मात्र घर जावई, पूर्णपणे अडकलेला असेल आणि परत फिरण्याची वेळ निघून गेलेली असेल। मी असं काही प्लॅन केलेलं नाहीये। राघव आणि माझं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे। तुम्ही सगळं चुकीचं बोलताय बाबा। असं घर गहाण टाकलंय हे तुला माहित नव्हतं? माहित होतं, पण तेव्हा मी या पूर्ण घरातच राहत होते। माझं यात काहीच फॉल्ट नाहीये। हा, श्रुतीला तो मुलगा फसवणार आहे तेही तुझ्या आईच्या सांगण्यावरून हेही तुला माहित होतं ना? तो मुलगा तिला फसवणार होता म्हणूनच मी तिला तिथे वाचवायला गेले ना। हा, आणि चोरीचं जे नाटक झालं ते त्याबद्दल पण माहित नसणार? चोरी झाली आणि त्यानंतर मी चोर पकडलं तेव्हा मला समजलं की हे सगळं नाटक होतं आणि मला काहीच माहित नव्हतं। ऐकताय ना गजाननराव? होय माझं राघव, सगळं कळतंय मला। त्या माय लेकी माझ्या राघवाला एक भावलं समजतायत, भावलं। इच्छा झाली की त्याच्याबरोबर खेळलं आणि नंतर फेकून दिलं। नाही आबा, मामा म्हणतोय तसा काही नाहीये। रमाला प्रश्न विचारताना शब्दांचा खेळ करून रमाला गोंधळवून या सगळ्या गोष्टींना वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतोय मामा। मी पुन्हा एकदा सांगतो, रमाच्या आईचा ह्या सगळ्या आधीच्या प्रकरणांमध्ये हात होता हे रमाला दागिने चोरीच्या वेळेलाच कळलं, त्या आधी नाही। आबा, रमाचा ह्या सगळ्यात काही दोष नाहीये। राघवा, असं तुला वाटतंय रे, पण ते अजून सिद्ध झालेलं नाहीये। रमा माझ्यावर मनापासून प्रेम करते हे तुम्हाला पटलं म्हणून तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी दिलीत ना। मग लावण्य मॅडम कशा वागल्या त्याची परीक्षा तुम्ही रमाशी का करताय? ती फक्त लावण्य परांजपेंची मुलगी नाहीये, गिरीश परांजपेंची सुद्धा मुलगी आहे आणि त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे ना? आणि शिवाय रमाचा चांगुलपणा आपण सगळ्यांनी बघितलाय, अनुभवलाय। हो रे, तेव्हा मला हे सगळं माहिती नव्हतं, पण आता हे सगळं जे काही ऐकलंय ते खरं आहे, हे रमाने सुद्धा कबूल केलंय। बस हे सगळं ऐकल्यावर मी एका निर्णयापर्यंत पोहोचलोय। मी तुमच्या नात्याला दिलेली संमती मागे घेतोय। रमा या घरची सून होऊ शकत नाही।
नाही अंकल गुरुजी, प्लीज प्लीज असं म्हणू नका आबा आबा तुम्हीच म्हणता ना एकाच्या कर्माची शिक्षा दुसऱ्याला द्यायची नाही म्हणून. मग आता लावण्य मॅडमनी जे केलं त्याची शिक्षा तुम्ही रमाला का देताय? राघवा, मला हे फार पूर्वी जाणवलं होतं की लावण्य मॅडम ज्या घराशी व्याही म्हणून नातं जोडतील ते घर त्या उद्ध्वस्तच करणार. आणि नियतीने मला पुन्हा लक्षात आणून दिलं, आई राघवचं लग्न जर रमाशी झालं तर त्या बाईशी आपल्या कुटुंबाचा संबंध येणारच, आणि मला तेच नकोय. ज्या बाईमुळे पुरोहित कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली, मान मराठा सगळं धुळीला मिळाची वेळ आली, त्या बाईचा आपल्या कुटुंबाशी संबंध नकोय. आबा पण अरे पण म्हणून रमाशी संबंध तोडशील का? ती किती गुणी मुलगी आपण पाहिलं ना सगळ्यांनी. अहो ऐका ना, असा असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. हो आबा, आपण एकदा रमाला संधी देऊया ना. अजून किती संधी त्यांच्या इथं? एक मिनिट रमा, मला खरं सांग, तुझे मला रोहित पासून वाचवलंस. सगळं नाटक होतं का? नाही नाही श्रुती, मी खरं सांगते, खोटं नव्हतं, नाटक नव्हतं श्रुती. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगते. अहो थोडा विचार करा ना, रमा किती रडते ते तरी बघा, निदान राघवच्या चेहऱ्यावरचा प्रामाणिकपणा तरी बघा. बस बस झाली नाही. आता या विषयावर या घरात चर्चा नको. आत्ताच्या आता ताबडतोब या मुलीचं सामान तिच्या हातात द्या आणि तिला तिच्या घरी पाठवून द्या. यापुढे या कुटुंबाशी रमाचा काही संबंध नाही. रमा प्लीज माझ्यावर विश्वास दे. मी मम्माचा कुठल्याच प्लॅन मध्ये इन्व्हॉल्व नव्हते. प्लीज मम्माच्या चुकांसाठी मला पनिश करू नका. मी या घराला आपलं मानते. अरे आपलं मानतेस ना, मग हे सगळं आमच्यापासून का लपवून ठेवलं? आपल्या माणसांची वागायची ही पद्धत आहे का? आम्ही तुम्हाला सांगणारच होतो गुरुजी. अरे कधी कधी सांगणार होता? जे गजाननराव मगाशी रमाला दोषी ठरवत होते ते आता तिच्याशी बोलायला लागले. नाही नाही, हे बरोबर नाही. भाऊ तुम्ही आमच्यावर विश्वास का ठेवत नाही आहात? कारण तुमचं पितळ आता उघडं पडलेलं आहे. पकडले गेल्यानंतर सांगणारच होतो, ही पळवाट आता उपयोगाची नाही. आणि काय कर रमा, तुला तुझ्या आईची सगळी पाप जर का माहिती होती तर मग तू आधीच का नाही ती थांबवलीस? कारण मला ते आधीपासून माहित नव्हतं, म्हणून आईचा पहिला गुन्हा कळला तेव्हाच तू सावध व्हायला पाहिजे होतस ना. पण तो तू घडू दिलास. मग दुसरा कळला तरी तोही घडू दिलास, आणि तिसरा कळला तोही घडू दिलास. अगं वा, तू आम्हाला मूर्ख बनव आणि आम्ही बनतो. गजानन रावांना फसवणं इतकं सोपं नाहीये, लक्षात ठेव. प्लीज अंकल गुरुजी, प्लीज ऐकून घ्या आमचं.